राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता समिती गठीत केली आहे. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे. नाना भाऊ, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा अखेर अंतिम जी.आर. आला. बघा मित्रांनो, पण या 5 नियमात बसणाऱ्या शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होणार. बघा ते कोणते शेतकरी असणार, कोणते 5 नियम असणार की ज्या शेतकरी या नियमाचे पालन करतील त्याच शेतकऱ्यांची या ठिकाणी कर्जमाफी केली जाणार. तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही याला ऐकून कदाचित आता धक्का बसलेला असेल, पण आता हे बघा, पण हे कडू सत्य आहेत. कारण बघा, बँकाचे 5 नवीन नियम आता लागू झाल्यामुळे तब्बल 93 लाख शेतकरी या कर्जापासून अपात्र होण्याची शक्यता आता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहेत. बघा, या ठिकाणी 5 नियम आता ते कोणते आहे की ज्यांनी तुम्हाला कर्जमुक्तीपासून तुम्हाला अपात्र करू शकतात. त्यामुळे ते कोणते 5 नियम आहे की तुम्हाला ते आता 5 नियम, जर तुम्ही त्या 5 नियमामध्ये बसत असाल, जर तुम्ही त्या 5 नियमाचे पालन नसेल करत, तर तुम्हाला या ठिकाणी तुमची कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार नाही. त्यामुळे मित्रांनो बघा, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. व्हिडिओला तुम्ही आता अजिबात स्किप करू नका किंवा व्हिडिओ तुम्ही मधातच सोडून जाऊ नका, नाहीतर तुमचं या ठिकाणी 2 लाख रुपयापर्यंत तुमचं खूप मोठं या ठिकाणी नुकसान होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूयात की नेमकी कोणते 5 नियम या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. तर बघा, अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांनी 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली खरी, पण बघा, पण इथे बघा, तिथे एक शब्द वापरला गेला होता, पात्र शेतकरी, आणि नेमका इथूनच सगळ्या गेम फिरला. प्रत्येकी शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न होता की मी पात्र आहे की अपात्र आहेत. बघा, आता या सर्व प्रश्नाची उत्तरं देणार अधिकृत जी.आर. आला. बघा, जी.आर. आला असून स्वतः आता मुख्यमंत्र्यांनी ते 5 नियम आता थेट वाचून दाखवलेले आहेत आणि तुम्हाला थेट या ठिकाणी तुम्हाला लेखीच्या माध्यमातून तुम्हाला ते 5 नियम या व्हिडिओमध्ये पाहण्यास आता तुम्हाला मिळणार आहेत. बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये भाषणात किंवा सर्व माहिती पुराव्यासहित पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही माहिती आता शेवटपर्यंत नीट समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणताही बँकेचे उंबरठे बघा जिजावे लागणार नाहीत आणि तुमची कर्जमाफी निश्चित होईल. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही सोडून जाऊ नका अजिबात या ठिकाणी. तर मित्रांनो बघा, योजनेचे नाव आणि महत्त्वाच्या अटी कोणत्या आहेत, तर बघा, सरकारने या कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, बघा, अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना असे नाव दिले असून यासाठी निधी मंजूर झालेला आहेत. पण बघा, सरसकट कर्जमाफी होणार नाहीत जर तुमचे नाव अपात्र यादीत जाऊन बघा, यादीचे नाव नसेल तर तुम्हाला बँकेत जाऊन एक काम तुम्हाला तातडीने करावे लागणार आहेत. बघा, सरकारने या ठिकाणी सांगितले आहेत की जर तुम्ही ते काम बँकेत जाऊन तुम्ही तातडीने केलं नसाल तर या ठिकाणी तुमचं कर्जमाफी होणार नाहीत. बघा, सर्वात प्रथम बघा, कोणतं काम आहे, कर्जाचे स्वरूप, कोणते कर्ज माफ होणार आहेत या ठिकाणी सर्वात अगोदर या ठिकाणी आपण बघत आहोत. बघा, शेतकरी अनेक कामासाठी कर्ज घेतात, घर, ट्रॅक्टर, गोठा किंवा विहिरी. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही पीक कर्ज घेतला असेल तरच तुमची कर्जमाफी 100% होणार आहेत. बघा, ट्रॅक्टर, गोठा बांधणे किंवा पाईपलाईन यासारख्या मुदत कर्जासाठी वेगळ्या अटी आहेत. बघा मित्रांनो, यासाठी सरकारने वेगळ्या अटी ठेवलेल्या आहेत. बघा, सर्वात महत्त्वाची तारीख आहे म्हणजेच की मुख्यमंत्र्यांनी जी तारीख आता जाहीर केली आहे ती म्हणजेच 30 सप्टेंबर 2025 या तारखेपर्यंत तुमचे कर्ज बँकेत थकबाकी दिसणे बंधनकारक आहेत. आणि ज्यांनी बघा 1 ऑक्टोबर 2024 नंतर नवीन कर्ज घेतला आहे त्यांना 2 लाखाची कर्जमाफी मिळणार नाहीत, तर फक्त 50,000 रुपयाचेच प्रोत्साहन अनुदान मिळण्याची शक्यता आहे.
तसेच बघा कर्जमाफीचे ते 5 जाचक नियम जे तुम्हाला अपात्र ठरू शकतात. बघा सरकारने जे आता नियम आहेत ते तुम्हाला अपात्र जे 5 नियम आहेत ते अपात्र ठरू शकतात. ते बघा अपात्र कोणते नियम आहेत? बघा मित्रांनो, यासाठी पहिला नियम आहे सरकारी नोकरी व पदे. कुटुंबात कोणताही सरकारी नोकरी नसावेत. तसेच बघा आजी माजी मंत्री, आमदार, खासदार किंवा जिल्हा परिषद सदस्य नसावा, असं या ठिकाणी पहिली जी आहे नियम आहे, पहिला जो नियम आहे. तसाच बघा पुढील 2 नंबरचं बघा, करदाते टॅक्स पेयर्स म्हणजे की कुटुंबात कोणी आयकर इन्कम टॅक्स भरणार नसावे. तसेच पुढील बघा उत्पन्नाचे स्रोत म्हणजेच की शेती सोडून इतर कोणतेही मोठे उत्पन्न तुमच्या बँक खात्यावर दिसत नसावेत. तसेच पुढील जे आहे नियम आहेत जमिनीचं मर्यादा म्हणजेच की सातबारा उतार्यावर तुमचे एकूण क्षेत्र 2 हेक्टरच्या 5 एकर आत असणे आवश्यक आहे. तसेच बघा 5वा नंबर, प्रामाणिक कर्जदार ज्यांनी आपले हप्ते नियमित आणि प्रामाणिकपणे भरले आहे त्यांनाच कर्जमाफी ऐवजी 50,000 रुपये असे बोनस प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. तसेच बघा पुढील बघा जिल्हा आणि कागदपत्राची यादी या ठिकाणी सरकारने सांगितली आहे. बघा या योजनेची सुरुवात प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, तसेच नांदेड आणि अहिल्यानगर म्हणजेच की अहमदनगर या जिल्ह्यापासून होईल असे या ठिकाणी. त्यानंतर बघा विदर्भात मराठवाडा, कोकण आणि अमरावती विभागात बघा निधीचे वाटप हे केले जाईल असे सरकारने सांगितले आहे. तसेच मित्रांनो बघा तातडीने बँकेत जाऊन करायची कामे तुम्हाला तातडीने म्हणजेच की जर तुमचं कर्जमाफी करायची असेल तर तुम्हाला तातडीने बँकेत जाऊन करायचे काम आहेत. बघा उद्याच्या उद्याच बँकेत जाऊन तुमचे पासबुक अपडेट करून घ्या. तसेच बघा तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आणि तुमची केवायसी पूर्ण आहे का बघा. तसेच बघा तुमचं सातबारा उतारा आणि फार्मर ID कार्ड, शेतकरी ओळखपत्र तयार ठेवा आणि या 2 पुराव्यासही कर्जमाफी अडकू शकते. जर तुम्ही सातबारा आणि ओळखपत्र जर काढले नसेल तर तुम्ही या ठिकाणी तुमचं कर्जमाफी हे तुम्हाला मिळणार नाहीत. तसेच बघा शेतकरी बांधवांनो, ही माहिती तांत्रिक नियमात अडकलेली आहे, त्यामुळे बघा गाफील राहू नका. तुमच्या मनात अजूनही काही शंका असतील तर खालील कमेंट करून तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की सांगा. तुमचे फार्मर ID तयार आहे का? असेल तर आता हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा, कारण जेणेकरून त्यावर आता मी पुढचा व्हिडिओ घेऊन येईल. कारण मित्रांनो बघा ही माहिती बघा फक्त स्वतः पुरती मर्यादित न ठेवता आपल्या गावातील प्रत्येकी शेतकरी ग्रुपवर आता शेअर करा आणि कोणाचाही हक्काचा पैसा बुडता कामा नये. तसेच बघा आपल्या शेतकरी बघा राजा सुखी तर जग सुखी. काळजी घ्या मित्रांनो, असं सरकारने बघा सांगितलं आहे. तुम्हाला त्या 5 अटी सांगितल्या आहे. तसेच बघा कोणते नियम आहे, बघा कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणते कर्जमाफी केली जाणार, कोणाची कर्जमाफी अपात्र होऊ शकते, संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहेत. जर तुमचा कोणताही प्रॉब्लेम असेल तर आपल्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करून कळवा, जेणेकरून पुढील तुम्हाला अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि जर करता आपल्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब देखील करून टाका. चला तर मग आता भेटूया पुढील अशाच अपडेटमध्ये. धन्यवाद.